ആസാമിലെ കർബി സാഹിത്യ രചന ചെയ്യുന്ന അല്ലെങ്കിൽ സാഹിത്യകാരനായിരിക്കുന്ന ഓൺടിറോൺ ആണ്. അദ്ദേഹത്തിനെ കുറിച്ചും അദ്ദേഹത്തിൻ്റെ കർബി സാഹിത്യത്തെക്കുറിച്ചും കർബി ഭാഷയെക്കുറിച്ചും അദ്ദേഹത്തിൻ്റെ സാഹിത്യ രചനകളെ കുറിച്ചും ഒക്കെയാണ് ഇന്നിവിടെ ചർച്ച ചെയ്യുന്നത്. നമുക്ക് ആദ്യമായി അദ്ദേഹത്തെ സ്വാഗതം ചെയ്യാം കേരളത്തിലേക്ക്, കിർത്താഡ്സിലേക്ക്. അദ്ദേഹത്തോട് സംവദിക്കാൻ നമുക്ക് തുടങ്ങാം. नमस्ते ऑन्टरॉन जी, आप कर्बी साहित्य में, कर्बी भाषा में आपकी जो रचना धर्मिता है, तो मैं ये जानना चाहती हूँ सभी ये लोग चाहते हैं कि आपकी कर्बी साहित्य के या कर्बी भाषा के बारे में और उसके बारे में क्या है कर्बी लैंग्वेज और कर्बी लैंग्वेज में जो साहित्यकार और साहित्य की रचना कैसे होते हैं, इसके बारे में ज़रा जानकारी दे दीजिए। सबसे पहले तो किर्ताज गवर्नमेंट ऑफ केरला को दिल से आभार व्यक्त करता हूँ कि साउथ इंडियन में मेरा पहला कदम पैर रखने का मौका दिया है। उसके पहले मैं नहीं आया हूँ, तो गवर्नमेंट ऑफ केरला किर्ताज को दिल से धन्यवाद देना चाहता हूँ। और आपसे भी सबसे पहले नमस्कार, जोहार और करदम। और मैं आपसे मेरा बात रखने से पहले मैं आपसे मेरी तरफ से जो एक सम्मान देना चाहता हूँ। 1 सेकंड लूँगी मैं। ओके, सौभाग्य की बात है कि आपने जाति और भाषाओं के बारे में बात रखने के लिए जो सुविधा दी है। अगर कहूँ तो कर्बी जनजाति स्पेशली असम के स्टेट कार्बी आंगलोंग जिले में रहते हैं। हम लोगों का खुद जिले है कार्बी आंगलोंग। पहले तो कार्बी आंगलोंग एक ही डिस्ट्रिक्ट था, अभी तो 2 हुआ है, कार्बी आंगलोंग और वेस्ट कार्बी आंगलोंग। तो कार्बी जनजाति स्पेशली असम में भी रहते, लेकिन असम के कार्बी आंगलोंग जिले में ज़्यादातर हम लोग रहते हैं। उसके बाद असम के भिन्न जिले में भी रहते हैं, शिवसागर डिस्ट्रिक्ट, गोलाघाट डिस्ट्रिक्ट, विश्वनाथ चारियाली, कामरूप, सोनापुर, और उसके असम के दूसरे स्टेट में चाहे अरुणाचल प्रदेश में भी है और नागालैंड में भी है, और आपको मेघालय में भी है कार्बी जनजाति, त्रिपुरा में भी थोड़ा है, मणिपुर में भी है। और अगर कहे तो नॉर्थ इंडियन और साउथ इंडियन में कार्बी जनजाति का पहले भी और अभी भी हम लोगों का जो वही पर नहीं है। हम लोग स्पेशली नॉर्थ ईस्ट में रहते हैं। आपने पूछा कि कार्बी जनजाति का भाषाओं के बारे में, साहित्यों के बारे में। कार्बी जनजाति का साहित्यों का इतिहास बहुत पुरानी नहीं है। अगर हम लोग देखें तो लगभग 150 इयर्स लिखित रूप में, मौखिक परंपरा मौखिक रूप में तो बहुत पुराना से भी हम लोग का मौखिक साहित्य तो अद्भुत है, वो जादू जैसा है। जो चीज चाहिए वो मौखिक साहित्यों में मिलती है। कार्बी जनजाति का उद्भव कैसे हुआ, कार्बी जो मनुष्य कैसे बन पाया, कार्बी जनजाति का जन्म के समय त्योहार, विवाह के समय त्योहार, मृत्यु के पीछे क्या होता है और विवाह अनुष्ठान कैसे होता है, ये सब लोकगीत में मिलते हैं। लेकिन लिखित रूप में अगर हम लोग देखें तो कार्बी साहित्यों में भारत में जब अंग्रेजी का जो शासन चल रहा है, उस समय असम में भी बैप्टिस्ट मिशनरी कह के आया है। उस समय लगभग 1900 के आगे, उस समय बैप्टिस्ट मिशनरी का एक ही उद्देश्य था कि कार्बी आंगलोंग में जाते हैं हम लोग, कार्बी आंगलोंग में जिले में जाते हैं और कार्बी लोग के बीच
कि धर्म प्रसार कैसे करेंगे, और वो धर्म प्रसार है क्रिश्चियन धर्म। उस समय कार्बी के समाज में लिखित रूप में कोई किताबें, कोई ग्रंथ नहीं है। तो वो लोगों ने एक समय से फेस करना पड़ा। तो कार्बी लोग तो अंग्रेजी नहीं जानते उस समय, तो वो लोग तो कार्बी भाषा और असमिया भाषा जानते हैं। तो एक समय से हो गया कि अंग्रेजी लोगों को कि कार्बी लोग तो अंग्रेजी समझ नहीं आया, तो हम लोग कैसे क्रिश्चियन धर्म हम प्रसार करेंगे। तो वो लोगों ने सोचा कि पहले हमें कार्बी सीखना होगा, और हमें वो जो क्रिश्चियन धर्मों का जो बाइबल है वो कार्बी भाषा से हम लोग ट्रांसलेट करना पड़ेगा, और कार्बी भाषाओं को अंग्रेजी में हम लोग अनुवाद करना पड़ेगा, तब समाधान होगा। तो वो लोग सोचा कि तो वो लोग बैप्टिस्ट मिशनरी लोग ने सबसे पहले बाइबल को अनुवाद किया, बाइबल को कार्बी से लिखित रूप में लेकर आया। तो सबसे पहले लिखित रूप में क्रिश्चियन बैप्टिस्ट मिशनरी लोग ने कार्बी साहित्य का लिखित रूप लेकर आए। तो उसके बाद भी गैप हो गया, क्योंकि कार्बी लिखित रूप देने के लिए जो आदमी निकल आना चाहिए था वो नहीं आया। तो उस समय रू बोंगलोंग तेरंग नाम करके, वो हम लोग अभी कार्बी साहित्य में सबसे हमारा गुरु मानते हैं, जो बोंगलोंग तेरंग, वो अभी नहीं है इस दुनिया में। तो वो ने सबसे पहले बैप्टिस्ट मिशनरी लोग ने तो स्कूलों के किताबें या धर्म ग्रंथ ही लिखित रूप में लेकर आया, लेकिन साहित्यों के आधार पर सबसे पहले लेकर आया 1921 के पीछे। उस समय रू बोंगलोंग तेरंग ने रिसर्च की कि कार्बी मौखिक साहित्यों को लिखित रूप में लेकर आए। तो 1920 से ही हम लोग का जो लिखित साहित्यों का जो संपूर्ण जो विकास हुआ है। तो उसके पीछे उसके बाद कार्बी साहित्यों का जो इतिहास बढ़ने लगा है, भिन्न लेखक आया है, और उस समय ग्रामर लिखने का आदमी, जो लेखक, कविता संग्रह, और उस समय पोइम लिखने का, उस समय गीतों को कैसे लिखित रूप को कैसे बनाए जा सकते हैं, ऐसा भावनाओं के आदमी निकल आया है। तो हमारा जो लिखित साहित्य है 1921 के पीछे ही हुआ है। उसके बाद मैं और आपको बताना चाहूँगा, बीच में थोड़ा गैप हो गया। अभी भी कार्बी साहित्य में जो लेखक, जो कवि कवियत्री का जो संख्या अभी भी बल नहीं रहा है, उस समय तो बहुत कम है, बहुत कम है। हम लोग का अगर जनसंख्या देखे तो लगभग अभी तो 10 लाख से भी ऊपर है कार्बी जनजाति, 10 लाख से भी जनजाति ऊपर है। लेकिन जो साहित्य चर्चा करने के लिए जो आदमी चाहिए, वो अभी भी जितना बढ़ना चाहिए बढ़ नहीं पा रहा है। लेकिन अभी तो मैं गर्व के साथ आपको कहना चाहूँगा, अभी तो युवाओं ने लगभग अभी तो थोड़ा अवेयरनेस आया है, और युवाओं के बीच में थोड़ा अवेयरनेस आके कविता लिखने का जो मन बना लिया है, उपन्यास लिखने का मन बना लिया है। तो साहित्यों का संख्या अभी बढ़ रहा है। तो हमारे कार्बी साहित्यों में अभी उपन्यास भी है, गल्प है, कविता बहुत ज़्यादा है, कविता बहुत लिखते हैं, और गीतों का साहित्य भी है। ये ओके। താങ്ക് യു ഓണ്ടറോൺ ജി. കർബി സാഹിത്യത്തിനെ കുറിച്ചാണ് അദ്ദേഹം ഇവിടെ പറഞ്ഞത്. കർബി അതിൻ്റെ ഒരു ക്ഷേത്രം. പിന്നെ അദ്ദേഹം പറയുന്നു, ആദ്യമായി ഈ ഒരു കർബി സാഹിത്യത്തെ കുറിച്ച് പറയുമ്പം ഒരു ഡിസ്ട്രിക്റ്റിലായിരുന്നു ഈ കർബി ലാംഗ്വേജ് ആദ്യം സംസാരിച്ചു തുടങ്ങിയത്, കർബി ഡിസ്ട്രിക്ട് എന്ന് പറയുന്നത്. അതിനുശേഷം നോർത്തിലേക്ക്, ഒരു വെസ്റ്റിലേക്ക് ഒരു ഡിസ്ട്രിക്റ്റും കൂടി ഉണ്ടായി. ത്രിപുര, മണിപ്പൂർ, അത് നോർത്ത് ഈസ്റ്റിലെ എല്ലാ സ്ഥലത്തും മാക്സിമം കർബി ജാതിയിലെ ആൾക്കാരുണ്ട്.
പിന്നെ മനുഷ്യൻ ഒരു 150 വർഷമൊക്കെ ആയിട്ടേ ഉള്ളൂ കർബി സാഹിത്യത്തിലെ മൗഖിക സാഹിത്യം, അതായത് നമ്മൾ വാക്കുകൊണ്ട് നമ്മൾ വാക്കുകൊണ്ട് പറയുന്നത്, എഴുതപ്പെട്ട സാഹിത്യങ്ങൾ ഉണ്ടായിരുന്നില്ല. അതുകൊണ്ട് തന്നെ ശരിക്കും ഇത് ഒരു 1900-ല് ബാപ്റ്റിസ്റ്റ് മിഷണറികൾ അവിടെ വരികയും അതിനുശേഷം അവരുടെ ധർമ്മപ്രചാരത്തിന് വേണ്ടി ഇവരെ ഇംഗ്ലീഷ് പഠിപ്പിക്കാൻ വേണ്ടി അതിന് മെനക്കെടുകയും ബൈബിളിനെ ഒരു തരത്തിൽ ട്രാൻസ്ലേറ്റ് ചെയ്തിട്ടാണ് ആദ്യമായിട്ട് കർബി സാഹിത്യത്തിലെ കർബി ലാംഗ്വേജിൽ ഒരു ബുക്ക് ഇറങ്ങിയത്. അതിനുശേഷം 1921-ല് ഇവരുടെ സാഹിത്യത്തിലെ തന്നെ ഒരു തലതൊട്ടപ്പൻ എന്ന് പറയുന്നത് ബോങ്ലോൺ ടെറോൺ എന്ന് പറയുന്ന ഒരു വ്യക്തിയാണ്. അദ്ദേഹം മനസ്സിലാക്കി ഈ കർബിയിലെ ലിഖിത സാഹിത്യം അല്ല, മൗഖിക സാഹിത്യമല്ല, ലിഖിത സാഹിത്യം വേണം എന്ന് മനസ്സിലാക്കിയതിനു ശേഷം അദ്ദേഹം കുറെ ടെക്സ്റ്റ് ബുക്കുകളൊക്കെ ഈ ബുക്കിൽ കർബി ലാംഗ്വേജിലേക്ക് മാറ്റാൻ ശ്രമിച്ചു. പൊതുവേ ഞങ്ങൾ ഏറ്റവും കുറവാണ് ആൾക്കാർ എന്നാണ് അദ്ദേഹം പറയുന്നത്, 10 ലക്ഷത്തിന് അടുത്തേ ഉള്ളൂ. അതുകൊണ്ട് തന്നെ ഇപ്പോൾ അതിന് വലിയൊരു ഉന്നതിയിലേക്കാണ് പോയിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. യുവാക്കൾ ഇതിൽ വലിയ ഒരു പങ്ക് വഹിക്കുന്നുണ്ട്. പക്ഷെ എന്നാലും ഒരു സങ്കടമുണ്ട്, പെൺകുട്ടികൾ അല്ലെങ്കിൽ സ്ത്രീകൾ ഇതിൽ ലേഖനത്തിലേക്ക് അധികം വന്നിട്ടില്ല. എന്നാലും പെൺകുട്ടികളും ഇതിലേക്ക് വരുന്നുണ്ട്. വളരെ കുറച്ചു പേരാണെങ്കിലും കവിതകളാണ് എഴുതി തുടങ്ങുന്നത്. പിന്നെ ഇപ്പം അദ്ദേഹം പറയുന്നു ഇനിയും ഇതിന് ഉയരങ്ങളിലേക്ക് എത്തണം എന്നാണ് അദ്ദേഹത്തിന്റെ ആഗ്രഹം. दूसरी बात मैं पूछना चाहती हूँ कि आपका जो साहित्य है वो साहित्य की रचना कैसे हुई और जब बचपन से ही आपके साहित्य में रुचि थी, और दूसरी इसके बाद की जो प्रश्न है, सुना है मैंने जब आप कर्बी साहित्य के बारे में बता रहे थे तो मैंने देखा कि वहाँ अन्य एक प्रशासनिक प्रणाली जैसा कर्बी लोगों के बीच है, अर्थात अलग से एक दुनिया, अलग से एक प्रकार की प्रशासनिक बातें, उसके बारे में भी थोड़ी जानकारी, क्योंकि हमें मालूम नहीं है, और वहाँ की पूजा पद्धति आदि, क्योंकि आपकी कविता में भी वो बात आई है। ओके, सबसे पहले साहित्यों की दुनिया में मैं कैसे आया हूँ, ये हमारे कर्बी साहित्यों में कहने से एक दुख की बात भी है। हम लोग जब यूनिवर्सिटी पढ़ रहा है, पोस्ट ग्रेजुएट कंप्लीट होके आया है, तब देखा तो ज्यादातर कर्बियों ने अपने जो मातृभाषा बोलने को भूल गए। फर्स्ट लैंग्वेज तो कर्बी ही लेना चाहिए अपने घर में, समाज में, लेकिन वो लोग ले रहे हैं अन्य लैंग्वेज। हम ये नहीं कह रहे हैं कि इस दुनिया में अपनी मातृभाषा से ही जीवित रहना है, ये मैं नहीं कहूँगा, लेकिन अगर जाति या जनजाति जीवित होना है तो अपनी मातृभाषा जीवित होना बहुत जरूरी है। तो हम लोग जब यूनिवर्सिटी से निकल आया तो देखा कि ज़्यादातर 90% युवाओं ने अपनी कर्बी मातृभाषा बोलने का जो तरीके जो भूल गए, जो बहुत दुख की बात है। हम लोग महसूस कर रहे हैं कि ये क्या चल रहा है हमारे जनजाति में, हमारे समाज में, क्योंकि हम लोग ये जानते हैं कि अपने जनजाति को जीवित रखने के लिए सबसे पहले मूल मंत्र है अपनी भाषा को जीवित रखना। तो हम लोग उस समय सोचा कि मेरा दोस्त लोग भी है कि अगर ऐसा चल रहा है तो भविष्य में हमारा जनजाति के लिए अच्छा नहीं होगा। तो हम लोग ये सोचे कि युवाओं को उत्सुक प्रदान करना चाहिए अपनी मातृभाषा बोलने के लिए, अपनी मातृभाषा से साहित्य लिखित रूप में लाने के लिए, कविता लिखने के लिए हम लोग उत्सुक देना चाहिए उन लोगों को। तो हम लोग 2015 से आज तक चल रहे हैं, वो अलग बात है, मैं थोड़ी देर बाद आपको बताऊंगा। तो मैं कैसे ऐसा है तो वो भी एक कारण है, जो मैं आपको बता रहा हूँ वो भी एक कारण है। अगर हम लोग नहीं लिखेंगे, हम लोग कर्बी भाषा नहीं बोलेंगे तो कौन बोलेगा? हिंदी भाषा तो सब भारतवर्ष लोग कहेंगे, ये हमारा मातृभाषा है,
इंग्लिश तो ऑल इंडिया वर्ड, ऑल वर्ड, इंडिया नहीं ऑल वर्ड कहेंगे इंग्लिश लैंग्वेज। कार्बी भाषा तो नहीं कहेंगे, ये तो हम लोग का जिम्मेदार है कि हम लोग ही कहना पड़ेगा, हम लोगों को ही बोलना पड़ेगा कार्बी भाषा। तो इसीलिए जब मैं छोटा था मेरा एक अभ्यास है, मेरा हैबिट है कि जो दुकानों में जाते हैं तो बिस्कुट जब लेकर आए तो वो कागज के टुकड़े, वो न्यूज़पेपर के टुकड़े से चना देते हैं, चॉकलेट देते हैं, तो वो टुकड़ा पलने का आदत बचपन से ही। जब बड़ा हो गया तो न्यूज़पेपर पढ़ने का जो अभ्यास निकल आया दिल से। ऐसा करके 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 कविता संग्रह, स्पेशली में कविता संग्रह बहुत पढ़ता हूँ। जब क्लास 9-10 में था तो ज़्यादातर कार्बी भाषाओं का और असमिया भाषा की, उसके बाद हिंदी अंग्रेजी भी थोड़ा थोड़ा पढ़ लेता हूँ। तो उसके बाद कविता लिखने का मन आ जाता है। अगर कोई जगह घूमने चले जाए, कोई फूल देखे, जब सुबह रोशनी निकल आया तो कोई दिल से शब्द निकलने का वो सोचते रहते कि मैं लिखूं क्या। तब से मैं लिख कर आया हूँ। तो मेरा क्लास 10 से मेरा कविता जो विभिन्न जो लोकल लैंग्वेज का न्यूज़पेपर है, जो सोविनियर है, मैगजीन है, उनमें प्रकाशित हुई है। तो अभी तक तो मैं ये कह सकता हूँ कि कविता मेरा माँ बाप तो है, लेकिन मेरा जीवित रहने का एक तरीका है मेरा कविता। आज यहीं पर आया हूँ तो रात में भी मैं सोच रहा हूँ केरला से जाके मैं कविता लिखूँ, ऐसा कविता आपके ऊपर कविता लिखूँ, ऐसा सोच रहा हूँ। तो अभी मैं अपने आप को ये मानता हूँ कि कविता मेरा नज़दीक है, मेरा प्राण है, मेरा जीवन है। तो मेरा अभी 3 पुस्तकें कविता संग्रह अभी ऑलरेडी पब्लिश हो चुका है और एक कहानियाँ। और मेरा जो मैं गीत भी लिखता हूँ समय समय में, मेरा आधुनिक गीत 50 से भी अधिक अभी रिकॉर्डिंग हो चुका है। और 2 जो गीत है कार्बी आंग्लॉन्ग ऑटोनोमस काउंसिल के तरफ से गॉप ऑफ असम के अंदर उन लोगों ने अवार्ड भी दिया है। तो यही है। ओके, സമയം വളരെ അതിക്രമിച്ചതുകൊണ്ട് അദ്ദേഹത്തിന്റെ 2 കവിതകളും കൂടി കേട്ടിട്ട് നമുക്ക് നിർത്താം. ഇത് കൂടുതലായിട്ടൊന്നും പറയുന്നില്ല. അദ്ദേഹത്തിന്റെ കവിതകളെ കുറിച്ച് വളരെ വിഷമമായി അദ്ദേഹം പഠിക്കുന്ന സമയത്ത് ഈ കർബി ലാംഗ്വേജ് പഠിക്കുന്ന അല്ലെങ്കിൽ ആ ജനജാതിയിലെ ആൾക്കാർ ഒട്ടും ഈ അവരുടെ ഭാഷ പറയാതിരുന്നത് കൊണ്ട് കുറേ ഇവർക്കൊക്കെ വളരെ സങ്കടമായി. അപ്പോൾ അവരെന്നെ പറഞ്ഞു മറന്നു പോവുകയാണ് ഭാഷ, കാരണം ഭാഷ മരിക്കുന്നത് നമുക്കറിയാം. അങ്ങനെ 90% കുട്ടികളും ഈ ഭാഷ പറയാതെ പോകുന്നത് കണ്ടിട്ട് ഇവർ കുറച്ച് പേര് വളരെയധികം ശ്രദ്ധിച്ച് എല്ലാവരെയും എന്താ പറയുക ഉത്സുകരാക്കി കവിത എഴുതണം എന്ന് പറഞ്ഞിട്ട് അങ്ങനെ കവിത എഴുതാൻ തുടങ്ങി. ചെറുപ്പത്തിലെ അദ്ദേഹത്തിന് വളരെയധികം വായിക്കാനും ഒക്കെ ഇഷ്ടമായിരുന്നു. ബുക്ക് ചെറിയ ചെറിയ പേപ്പറൊക്കെ വായിക്കുമായിരുന്നു. അങ്ങനെ അദ്ദേഹം 3 കവിതാ സംഗ്രഹവും 50ഓളം ഗീതങ്ങളും എഴുതിയിട്ടുണ്ട്. ഒരു കഥാ സമാഹാരങ്ങളും അദ്ദേഹത്തിന്റെ ഇതായിട്ടുണ്ട്. അദ്ദേഹം പറയുന്നു കവിതയാണ് അദ്ദേഹത്തിന്റെ പ്രാണനും ജീവനും എല്ലാം. ഇനി ഇവിടുന്ന് കേരളത്തിൽ നിന്ന് പോയിട്ട് എനിക്ക് നിറയെ എഴുതാനുണ്ട്, എല്ലാവരെ കുറിച്ചും കവിത എഴുതണം. അദ്ദേഹത്തിന്റെ ഒരു കവിതയെ നമുക്ക് കേട്ടിട്ട് അത് അവസാനിപ്പിക്കാം. എന്തായാലും 12 മണിയായി, 2 മിനിറ്റ്. आप अपनी जो कविता है मौत के बारे में, वो कविता आप सुनाइए. उसका मलयालम में सुनाऊंगी. जी, उसके पहले आपने एक प्रश्न पूछा है कार्बी प्रहसनिक प्रोनाउंस. ओके, आई विल रिसाइट 1 पोएम. ओके, ओके. तो मैं ये मेरा ओरिजिनली तो कार्बी भाषा से लिखा है, उसके हिंदी ट्रांसलेशन है ये, तो मैं आप लोगों को सुनाना चाहूँगा. ओके. कविता का शीर्षक है मानव की लाश की कीमत बहुत अधिक है.
कौन मौत से नहीं डरता, कौन मौत से नहीं डरता, मानव धागा नहीं बोलता, अलविदा कहने के लिए चमक और आनंद के साथ। हालांकि एक छोटे से समय के लिए मानव जन्म लेता है, सपनों और इच्छाओं की ठेलियों लेकर जितने दिन वो जीवित रहता है, वो फटकर, आलोचना, प्रशंसा, आशा सभी मिले हुए। जितने दिन वो जीवित रहता है, केवल धर्मी और पवित्र व्यक्ति को दूसरे व्यक्ति का आशीर्वाद मिलेगा, अपवित्र व्यक्ति को कोई पवित्र स्थान नहीं मिलता। सत्यवादी को प्रशंसा, सम्मान मिलता है, झूठे लोगों को केवल निंदा मिलती है। यह दुनिया का एक निश्चित नियम, एक स्पष्ट रूप से दिखाई देने वाला तथ्य। दुष्ट लोगों को थूका जाता है, उनके पुरस्कार के रूप में त्याग दिया जाता है। सत्यवादी को प्यार मिलता है, यह जीवित दुनिया का नियम है। लेकिन मृत्यु की संस्कृति के बीच में, चाहे वो अच्छा व्यक्ति हो या एक दुष्ट व्यक्ति हो, प्रशंसा के शब्दों की एक गंध, आंसू की बूंदों में हर किसी के लिए एक हिस्सा समान रूप से वितरित। एक चेहरा जिससे जीवित रहते हुए अंधकार से ढक दिया गया था, मृत्यु के दिन सोने में भर दिया जाएगा। आलोचनाओं में बिकी गल्प को जीवित रहते हुए मानव की आंखों से वर्षा के साथ लौटा दिया जाएगा, क्योंकि मानव के जीवन से लाश की कीमत। താങ്ക് യു. മാത്രം അതിന്റെ മലയാളം പറയാം. താങ്ക് യു. മനുഷ്യ ശവത്തിന്റെ വില വളരെ വിലപ്പെട്ടതാണ്. ആരാണ് മരണത്തെ ഭയപ്പെടാത്തത്? വിട പറയാൻ തെളിച്ചവും സന്തോഷവും കൊണ്ട് മനുഷ്യൻ നൂൽ നെയ്തില്ല. ജനിച്ചത് അല്പകാലമെങ്കിലും സ്വപ്നങ്ങളുടെയും ആഗ്രഹങ്ങളുടെയും സഞ്ചിയുമായി അവൻ ജീവിക്കുന്നു. ജീവിച്ചിരിക്കുന്നിടത്തോളം ശാസനയും വിമർശനവും പ്രശംസയും പ്രതീക്ഷയും അവനെ പിന്തുടരുന്നു. നീതിമാനും ധർമ്മനിഷ്ഠനും മാത്രമേ ജീവിച്ചിരിക്കുന്നിടത്തോളം മറ്റൊരാളുടെ അനുഗ്രഹം ലഭിക്കൂ. അശുദ്ധനായ മനുഷ്യൻ ഒരു വിശുദ്ധ സ്ഥലവും കണ്ടെത്തുകയില്ല. സത്യസന്ധതയും ആളുകൾക്ക് പ്രശംസയും ബഹുമാനവും ലഭിക്കും. കള്ളം പറയുന്നവർക്ക് ശിക്ഷാവിധി മാത്രമേ ലഭിക്കൂ. ഇത് ലോകത്തിന്റെ സ്ഥിരമായ നിയമമാണ്. വ്യക്തമായി കാണാവുന്ന ഒരു വസ്തുത, ദുഷ്ടന്മാരെ തുപ്പുകയും അവരെ തള്ളിക്കളയുകയും ചെയ്യുന്നത് അവരുടെ പുരസ്കാരമാണ്. സത്യസന്ധർക്ക് സ്നേഹം ലഭിക്കും. ഇതാണ് ജീവലോകത്തിന്റെ നിയമം. പക്ഷെ മരണ സംസ്കാരത്തിനിടയിൽ അത് നല്ലവനായാലും ദുഷ്ടനായാലും കണ്ണുനീർ തുള്ളികളായ എല്ലാ വരികളും തുല്യമായി വിതരണം ചെയ്യുന്നു. സ്തുതി വാക്കുകളുടെ ഗന്ധമുണ്ടതിന്. ജീവിച്ചിരിക്കുമ്പോൾ ഇരുട്ട് മൂടിയ മുഖം മരണ ദിവസം സ്വർണം കൊണ്ട് പൊതിയും. വിമർശനങ്ങളിൽ വിറ്റഴിക്കപ്പെടുന്ന അഹങ്കാരം ജീവിച്ചിരിക്കുമ്പോൾ മനുഷ്യന്റെ കണ്ണുകളിൽ നിന്ന് മഴയായി പൊഴിയും. കാരണം ഒരു മനുഷ്യന്റെ ജീവനില്ലാത്ത ശവത്തിന്റെ വില വളരെ ഉയർന്നതാണ്. മരിച്ചയാളുടെ ശരീരത്തിലൂടെയുള്ള ഒരു വ്യക്തിയെക്കുറിച്ചുള്ള കവിത സങ്കടത്തോടെ ആരംഭിച്ച് സങ്കടത്തോടെ അവസാനിക്കുന്നു. നിരാശയുടെ പ്രതിധ്വനി മരിച്ചയാളുടെ ശരീരത്തിലൂടെ തുളച്ചു കയറ്റാനാവില്ല. ശാപത്തിന്റെയും ശാസനയുടെയും കാറ്റിന് ജയിക്കാനാവില്ല. അതിനാൽ വിശുദ്ധ തുളസി കൊണ്ട് ശുദ്ധീകരിക്കപ്പെട്ട ഒരു വ്യക്തിയുടെ ലോകമാണ് മരണം. പിന്നെ എന്തുകൊണ്ടാണ് മരണം ഇത്ര ഭയാനകമായിരിക്കുന്നത്? പേടിക്കേണ്ടതില്ല. കാരണം മരണത്തിന്റെ വില ജീവന്റെ വിലയേക്കാൾ കൂടുതലാണ്. താങ്ക് യു ഓൺടുറോൺജി. എല്ലാവരോടും ഒരിക്കൽ കൂടി നന്ദി പറഞ്ഞുകൊണ്ട് ഓൺടുറോൺജിയോട് നമ്മളെ കേരളത്തിന്റെയും കിർത്താഡ്സിന്റെയും ഭാഗത്ത് നിന്ന് നന്ദി പറഞ്ഞുകൊണ്ട് നിർത്തുന്നു. താങ്ക് യു സോ മച്ച്. താങ്ക് യു.